काय ग, इतके मोठे मोठे डोळे करून का घाबरवतेस मला? हा? आणि आई, लहानपणी मी कधीतरी तुझ्या या दोन मोठ्या डोळ्यांना घाबरलीये का? नाही ना? मग आज का घाबरेन मी? ए आई, मला सांग, तुला जन्म कोणी दिलाय? ए नाही 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 नाही. आजी अजिबात म्हणायचं नाही हं. अगं आई, तुला जन्म मी दिलाय. हो हो, मी आईच्या रूपात मीच दिलाय की नाही तुला जन्म. माझ्याशिवाय दुसरं कोणी आई म्हणतं का तुला? नाही ना, मीच तुला जन्म दिला. पण काय ग, त्यासाठी कधीतरी तू मला थँक्यू म्हटलंस? कधीतरी थोडंसं तरी क्रेडिट दिलंस का मला? कधीच नाही. कधीतरी दोन हात जोडून देवा, इतकी प्रामाणिक निरागस सुंदर मुलगी माझ्या पदरात घातलीस म्हणून मी तुझे खूप आभारी आहे असं म्हटलंस देवाला? कधीच नाही. वरती मला दोन मोठे मोठे डोळे करून घाबरवते. हं, का वागतेस अशी? का वागतेस अशी? नाही, मला आज उत्तर देस तू. का वागतेस तू अशी? का सतत सतत माझ्या लग्नाचा विचार करतेस? सांग ना का? दर आठवड्याला माझी कोणती ना कोणती तरी शांती करतेस का? घरोघरी जाऊन तुमच्याकडे लग्नाचा मुलगा आहे का असं का विचारतेस आई? आई, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, माझ्या नशिबात जेव्हा माझं लग्न लिहिलं असेल ना तेव्हाच होणार आहे ते. तू प्लीज नको ना ग थकूस. नको ना त्रास करून घेऊ स्वतःला. कदाचित त्या देवाच्या मनात असेल की की या दोन मायलेकींनी आणखी काही दिवस एकत्र राहावं, म्हणून माझं लग्न होत नसेल. प्लीज आहे. नाही, मला प्रॉमिस कर, यापुढे तू माझ्या लग्नाचा विषय काढणार नाहीस. जेव्हा व्हायचं असेल लग्न तेव्हा होईल, प्रॉमिस कर मला. थँक्यू.